ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेतकरी बांधवांनो नमस्कार. आपल्याला चवीला अतिशय गोड रसाळ फळं आवडतात. ही रसाळ फळं चांगल्या फळबागांमधून मिळतात. पण याच्याही आधीचा एक महत्त्वाचा टप्पा असतो, तो म्हणजे या फळांच्या रोपांची निवड. जर आपल्याला चांगल्या फळबागा फुलवायच्या असतील आणि त्यातनं गुणवत्तापूर्ण फळं मिळवायची असतील तर सुरुवात ही गुणवत्तापूर्ण रोपांपासून करायला हवी. कारण गुणवत्तापूर्ण आणि जातीवंत रोपं ही आपल्याला चांगल्या बागा आणि सोबतच उत्तम प्रतीची फळं देऊ शकतात. आणि म्हणूनच गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या एका फळ रोपवाटिकेत आपण आता आहोत. आपण माझ्या मागच्या बाजूला बघत असाल की सध्या आपण हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या दांडेगाव इथल्या ओंकार नर्सरीमध्ये आहोत. आणि इथे कशी गुणवत्तापूर्ण रोपांची निर्मिती केली जाते, या सोबतच इथलं वातावरण कसं आहे आणि इथे व्यवस्थापन कसं आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ. पण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहूया एक ध्वनिचित्रफीत. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील मुक्काम पोस्ट दांडेगाव या छोट्याशा गावातून अगदी शून्यातून सुरुवात करून आपल्या जिद्दीच्या बळावर यशाचं शिखर गाठणारं नाव म्हणजे उद्यान पंडित सुरेश सिंह चंदन सिंह ठाकूर. पारंपरिक शेतीपलीकडे जाऊन काहीतरी वेगळं करण्याची जिद्द आणि गुणवत्तेवर असलेला विश्वास यामुळे त्यांनी रोपवाटिकेचा व्यवसाय उभा केला. 2 गुंठ्यांपासून सुरू केलेला हा प्रवास आता 2 एकरांपर्यंत विस्तारलेला असून हिंगोली जिल्ह्याबरोबरच आता जिल्ह्याच्या बाहेरही त्यांच्या रोपांना मोठी मागणी आहे. रोपवाटिकेच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आंबा, नारळ यांसारख्या विविध फळझाडांची दर्जेदार रोपं तयार करण्याबरोबरच भाजीपाल्यांची निरोगी सक्षम रोपं तयार करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचं काम ते सातत्यानं करत आहेत. तसंच स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती केली आहे. त्यांच्या रोपांची गुणवत्ता, शाश्वत शेतीचा दृष्टिकोन आणि शेतकऱ्यांशी असलेला विश्वासाचा संबंध यामुळं त्यांची रोपवाटिका केवळ व्यवसाय न राहता शेतकऱ्यांसाठी एक मार्गदर्शन केंद्र बनली आहे. सुरेश सिंग ठाकूर हे केवळ रोपं तयार करून थांबत नाहीत, तर शेतकऱ्यांना लागवड, निगा त्याबरोबरच खत व्यवस्थापन आणि उत्पादन वाढीसाठी आवश्यक असं तांत्रिक मार्गदर्शनही देतात. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळण्यास मदत झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शासनातर्फे त्यांना उद्यान पंडित या सन्मानानं गौरवण्यात आलंय. शून्यातून उभा राहिलेला हा प्रवास म्हणजे जिद्द, कष्ट आणि गुणवत्तेच्या जोरावर घडवलेलं यश. सुरेश सिंह ठाकूर यांची ही यशोगाथा नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरतेय. जाणून घेऊयात त्यांचा हा प्रवास. शेतकरी बांधवांनो, ध्वनिचित्रफितीवरून आपल्याला आजच्या कार्यक्रमाची कल्पना आली असेलच. सध्या आपण ओंकार नर्सरीमध्ये आहोत आणि या नर्सरीचे संचालक, ज्यांना महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित हा पुरस्कार मिळालेला आहे, असे कृषी उद्योजक सुरेश सिंह ठाकूर सर आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आपलं अगदी मनापासून स्वागत. नमस्कार. शेतीला तर तुम्ही सुरुवात केली होतीच, पण शेतीसोबतच आपण नर्सरीचा सुद्धा विचार करावा आणि याच्यात सुद्धा उतरायला हवं. हा विचार साधारण मनात कसा आला आणि सुरुवात कशी केली? तर वडिलोपार्जित शेती आहे आमची. शेतीशी नाळ वडिलो काळापासून जोडले गेली नाळ शेतीशी आमची. एक शिक्षण झालं माझं 12वी पर्यंत. त्याच्यानंतर एक विचार आला डोक्यामध्ये की बाबा शेतीला काहीतरी जोडधंदा करावा म्हणून.
तर त्यावेळेस जोडधंदा कारण शेतीमध्ये काही उरत नव्हतं. शेतीचा असं भाव, बाजार किमती हे त्या गोष्टी असल्यामुळे एक शेतीला काहीतरी जोडधंदा करावा म्हणून एक डोक्यात कल्पना सुचली की बाबा एक आपण नर्सरी म्हणून एक उद्योग उभा करावा जोडधंदा. सुरुवातीला मी 500च कलमा बांधून सुरुवात केली तिथून नर्सरीची. हं. हां, आणि तिथून मग माझा हळू वाटचाल जोडधंदा म्हणून नर्सरीकडे वाढत चालू झाली. गेली. वाढत गेलो त्या काळात. पण सुरुवातीला तुम्ही सांगितलं की शेतीमधून फारसे पैसे हातात उरत नव्हते आणि हां, हां. त्यावेळेस तुम्ही हा विचार केलात की आपण आता नर्सरीचा विचार करायला हवा. हां. पण हा मनातला विचार हो. तो प्रत्यक्षात आणायचा असेल तर त्यासाठी थोडासा अभ्यास किंवा काहीतरी प्रशिक्षण हो, घ्यायला हो. लागलं असेल. लागतेच, लागतेच. तर ते तुम्ही कुठून मिळवलंत? तर ते प्रशिक्षण मी KVK इथं 15 किलोमीटर माझ्या गावापासून दूर आहे कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर. हं. तर त्याच्या संपर्कात गेलो. तिथल्या टीमनं मला भरपूर काही मार्गदर्शन केलं आणि सगळ्या गोष्टी तिथं अनुभवायला मिळाल्या. स्किल डेव्हलपमेंटचा एक कार्यक्रम होता. त्यामध्ये माझं प्रशिक्षण पण झालं तिथं 4 दिवसाची, 5 दिवसाची कार्यशाळा असते कृषी विज्ञान केंद्राला. त्या ठिकाणाहून माझ्या जीवनाची खरी वाटचाल तिथून सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग कृषी विभागाच्या संपर्कात गेलो. नर्सरी आली म्हणजे नर्सरीचं रजिस्ट्रेशन, लायसन वगैरे माझ्याकडे फळबाग होती ऑलरेडी पहिलीच पूर्वीची वडिलोपार्जित. त्याच्यामुळे कृषी विभागाच्या संपर्कात गेले. त्यांनी मला परत तळेगाव, दाभाडे, पुणे इथे STCला ट्रेनिंगसाठी 15 दिवसाच्या कॅम्पसाठी तिथं पण पाठवलं. तिथला पण माझ्या जीवनासाठी प्लस पॉईंट झाला आणि तिथून माझ्या नर्सरीची हळूहळू सुरुवात होत गेली. पुढं वाढत गेली त्या ठिकाणी. पण इथे आल्यानंतर पुन्हा नर्सरीची सुरुवात करणं म्हणजे हे जे आपण बघतोय ते शेड उभारणी असेल हां, हां. किंवा रोपांची निवड आणि त्यांची निर्मिती हां, हां. या सगळ्या गोष्टींना कशी सुरुवात झाली? जेव्हा 2004ला नर्सरी चालू केली त्यावेळेस मी साधा एक मांडव किंवा ग्रीन नेट बांधून रोपांचा बिझनेस चालू केला 1000-2000 कलमा बांधून. नंतर मग कृषी विभागाशी जसा संपर्क वाढत गेला, कृषी विज्ञान केंद्राशी वाढत गेला, मग त्यांनी योजनेचं हळूहळू सांगितलं की बाबा ठाकूर तुम्ही ह्या योजनेतून हे शेड घेऊ शकता, असं करू शकता. मग तिथून मी कृषी विभागाला एक अर्ज केला. त्याच्यानंतर NHB मार्फत मला एक 10 गुंठ्याचं सुरुवातीला 2008ला शेड मिळालं. त्यावेळेस जवळपास त्याला मला एक 2-2.5 लाख रुपये खर्च आला होता. सबसिडी 1 ते 1.5 लाख रुपये निघाली होती. पहिलं शेड माझं 2010ला केलेलं होतं 10 गुंठ्याचं. सुरुवातीला 10च गुंठे नर्सरी होती. आज घडीला माझ्याकडे 2 एकरची नर्सरी उभी आहे. सेटअप पूर्ण माझा नर्सरीचा. आणि एक पॉली हाऊस आहे, एक शेडनेट आहे, 2 शेडनेट आहेत आणि एक पॉली हाऊस आहे. अशा प्रकारचे 30 गुंठ्याचं शेडनेट आहे सर्व आणि 2 एकरचं माझं पूर्ण सेटअप आहे नर्सरीचा आज घडीला. जेव्हा तुम्ही या नर्सरीला सुरुवात केलीत हं. तर तेव्हा परिसरातल्या मार्केटचा तुम्ही कसा अभ्यास केला होतात आणि शेतकऱ्यांना तुम्ही सुरुवातीच्या काळात काय सांगितलं? सुरुवातीच्या काळात हा एक माझ्यासाठी प्लस पॉईंट आहे माझ्या जीवनातला, माझ्या करिअरमधला. सुरुवातीला माझ्याकडे फळबाग होती आंब्याची 500 झाडांची. जे काही शेतकरी यायचे व्हिजिट करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी की बाबा ठाकूरची शेती खूप चांगली आहे, कृषी विभाग सांगते, कृषी विज्ञान केंद्र सांगते किंवा आता कृषी विज्ञान केंद्राला जेव्हा शेतकरी मेळावे राहायचे त्यावेळेस तिथं चर्चा व्हायची की बाबा ठाकूरची शेती जाऊन पहा, त्यांची फळबाग आहे, त्यांचं कसं होते, आंबा आहे, मोसंबी आहे, लिंबुणी आहे, असं बऱ्याच गोष्टी सांगायचे. त्यावेळेस मग शेतकरी येऊन पाहणी करायचे. त्यांना पण वाटायचं की आपण बी काहीतरी एक शेतीला नवीन फळबाग करावं. कारण सोयाबीन, तूर, उडीद, कापूस हे पारंपरिक पिकं झाली. त्या पारंपरिक पिकाला फाटा देत आपण नवीन काहीतरी करावं म्हणून अशी शेतकऱ्याची ऊर्जा निर्माण झाली त्या ठिकाणी. आपण पण त्यांना सखोल मार्गदर्शन किंवा तिथल्याच कलमा सगळ्या गोष्टी खात्रीशीर भेटू लागल्या. तिथून मग हळूहळू सुरुवात केली. आता तुम्हाला जर 5 झाडं दिले, तुम्ही आंबे खाल्ले, तुम्ही हळूहळू तुमच्या पाहुण्याला सांगता, मित्र अरे ठाकूरपासूनच घ्या, त्याच ठिकाणी चांगले आंबे भेटतात. तिथून माझ्या जीवनाची वाटचाल हळूहळू वाढत गेली. जवळपास आजूबाजूच्या 4-5 जिल्ह्यामध्ये माझे पूर्ण रोपं जातात आंब्याचे, लिंबोणी, सीताफळ, नारळ, चिकू असे भरपूर आणि सगळे माझ्याकडे फळबाग असल्यामुळं ते शेतकऱ्यांना पाहण्यात पण येते, मार्गदर्शन मिळते, सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळं तिथून सुरुवात चांगली झालेली आहे माझी. पण यासोबतच जर सध्या या ओंकार नर्सरीचा आपण विचार केला तर आता इथे कोणती फळांची आणि इतर काही जी रोपं आहेत हो. कोणकोणत्या फळांची रोपांची निर्मिती आता इथे होते? माझ्याकडे प्रामुख्याने सर्वात जास्त एक केशर आंबा जाते. कारण माझ्याकडे बाग आहे केशर आंब्याची 700 झाडांची. नंतर पेरू आहे. पेरूचा 200-250 झाडांचा बगीचा असल्यामुळे पेरू पण जाते. पेरू, केशर आंबा, चिक्कू, सीताफळ, नारळ, मोसंबी, न्यूसेलर, संत्रा, फणस, जांभळून टोटल सगळंच फळझाडं माझ्याकडं बनतात सर्व प्रकारचे. आणि प्लस त्याच्यामध्ये परत अजून अपडेटमध्ये मी अहिल्यादेवी रोपवाटिका घेतलेली होती. तर भाजीपाला पण रोपवाटिका चालू केलेली आहे त्याच्यासोबत. एक नवीन आता कसं एकाच धंद्यावर बसता येत नाही सर. त्याच्यामुळे प्लस त्याच्यामध्ये अजून काय करता येईल आपल्याला. त्यासाठी हळूहळू मी भाजीपाल्याची रोपवाटिका चालू केली. ती पण छानपैकी चालते माझी. अच्छा. त्याच्यावर आपला लेबर खर्च वगैरे निघून जातो सर्व. या रोपवाटिकेचं व्यवस्थापन जर बघितलं तर हं. आम्हाला थोडक्यात काय सांगाल? म्हणजे वर्षभरात इथं कोणकोणत्या फळांच्या रोपांची निर्मिती होते, हां. इथले मजूर असतील हं. किंवा तुमचं एकूणच व्यवस्थापन हां. याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. याबद्दल सांगायचं म्हणजे एक वर्षाकाठी महिन्याचा जर सांगायचं म्हटलं तर मला एक 1-1.5 लाख रुपये पर मंथ खर्च, कारण कंटिन्यू 10 लेबर असतात. हं. 7-8 बाया आणि 2-4 मजूरदार. कंटिन्यू त्यांना सालाचे 12ही महिने काम चालते. आणि राहिला प्रश्न जे कलमीकरणाचा आहे, हं. तर त्याच्या अलग-अलग टायमिंगनुसार कलम असतात. जसं आंब्याची कोय कलम असते जून-जुलै महिन्यात, नंतर ऑक्टोबर, डिसेंबर महिन्यात काही
पाचर कलम असते, चिकूची साईड कलम असते. हे आमचं दिनकर्म एक वर्षाकाठी सतत चालू राहते स्टेप बाय स्टेप. तर एक जवळपास आम्हाला एक वर्षाकाठी मला एक 25-30 लाख रुपये खर्च येतो पूर्ण नर्सरीचा. माझं एक नर्सरीचं जर टर्नओव्हर पाहिलं तर 1-1.5 लाखाचा 1.5 कोटीच्या जवळपास आहे हं. पूर्ण नर्सरीचा. पण या वर्षाकाठी इतक्या आता 2 एकरांमध्ये तुमचं क्षेत्र विस्तारलेलं आहे. तर हं. यासाठी पाणी सुद्धा तितक्याच प्रमाणात लागत हां, असेल. हां. तर त्याची तुम्ही सोय कशी केलेली? पाण्यासाठी एक विहीर आहे इथं अन् बोरवेल पण आहे. विहिरीचं पाणी आहे. विहिरीच्या पाण्यामुळं होऊन जाते. फळबागेला शेतात ड्रिप वगैरे आहे, इरिगेशन आहे. इथं पण माझं मिनी स्प्रिंकलर टाकलेले आहेत. याच्यासाठी भाजीपाल्यासाठी ते किंवा रोपांसाठी पण मिनी स्प्रिंकलर बसवलेले आहेत काही. पाण्याचं त्याच्यामध्ये काटकसर पाण्याने ठिबकचं वगैरे यूज करून होऊन जाते त्याच्यामध्ये. म्हणजे पाण्याची तशी काही अडचण येत तशी नाही. काही टंचाई नाही यासोबतच सध्या ही पाण्याची. रोपं ज्यावेळेस आपल्याला मोठी करतो आपण, तर हं. त्यावेळेस त्यांची काळजी घेणं सुद्धा तितकंच हां, ते महत्त्वाचं पण आहे. त्याच्यात हे तुम्ही अगदी महत्त्वाचा प्रश्न विचारला. कारण तुम्ही रोपं जर तयार केली आणि त्याचं जर तुम्हाला काही माहीतच नसलं किंवा रोग आला, कोणतं कीड आलं, काय आलं, तर ते पूर्ण तुम्ही लॉसमध्ये जायचं त्या ठिकाणी मायनसमध्ये जाऊ शकता तुम्ही. तर त्यावेळेस मला सगळ्यात महत्त्वाचा रोल KVK बजावते त्या बाबतीत. मी कधीही काही अडचण आली तर रात्रीच्या 10 वाजता जरी सरांना तिथल्या किंवा टीमला फोन केला तर ते लगेच सांगतील की नाही तुम्ही हे औषध फवारा, याच्यावर बुरशीनाशक आले बुरशीनाशक मारा किंवा हे मारा. ते वेळोवेळी मला भरपूर मार्गदर्शन करतात. म्हणजे त्यांचं कृषी सहकार्य तिथले तुम्हाला कीटकशास्त्र हो, हं. तिथले तज्ज्ञ मंडळी हो, त्यांचं भरपूर मला सपोर्ट असते. आमची माती आमची माणसं. तर तुम्ही या रोपांवरच्या काही रोगांबद्दल काही अडचणी येतात ते सांगितलं आणि त्यावर सुद्धा तुम्ही काम करता. पण हां. या पूर्ण नर्सरीच्या व्यवस्थापनात हं. तुम्हाला अशी कोणती अडचण जाणवते, की जी सुरुवातीपासून आत्तापर्यंत काही अनेक आले असतील, हं. पण अशी एखादी अडचण की हं. जी खूप मोठी होती हं. आणि ती पार करून तुम्ही आता या टप्प्यावर आलेले आहात? तशा माझ्या जीवनामध्ये तर खूप अडचणी आहेत. जीवनाचा चढ-उतार खूप झालेला आहे. सुरुवातीचा काळ तर माझ्यासाठी खूप बिकट होता. ज्यावेळेस मी हा प्रोजेक्ट उभा केला, त्यावेळेस बरेच लोकं म्हणायचे, की "नाही, नाही, हे काय करणार आहे? यांना काही अनुभवच नाही, काही गोष्टी माहीतच नाहीत किंवा मार्केटिंगच होणार नाही." ते एक माझ्यासाठी प्लस पॉईंट. जेव्हा मी रॉ मटेरियल आणायचं कुठून, तर शेतकरी किंवा दुसरे मित्र वगैरे हसायचे, की "बुवा नाही, नाही." आणि आज तेच लोकं परेशान आहेत, की "बुवा नाही, ठाकूरनं कुठेतरी उंच भरारी घेतलेली आहे किंवा चांगला बिझनेस ग्रो झालेला आहे." हे एक माझ्यासाठी ते सगळ्यात माझ्या जीवनातला महत्त्वाचा पॉईंट होता तो. तर अशा पद्धतीनं तुमचं हे काम चालत असतं. पण सर इथे रोपांच्या बाबतीत जर आपण बोलायला लागलो, तर कलमांचं काम इथं नेमकं कशा पद्धतीनं होतं? त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. कलमांच्या बाबतीत जर सांगायचं तर आता माझ्याकडे केशर आंब्याची बाग आहे, पेरूची बाग आहे, सगळे मदर प्लॅन्ट आहेत. तर त्याच्यामुळं माझ्या स्वतःच्याच नजरेसमोर मी जेव्हा लेबर कामाला येतात त्यांना ग्राफ्टिंगसाठी जे कटिंग लागतात आंब्याच्या वगैरे किंवा पेरूच्या ह्या घेऊन इथंच माझ्या नजरेसमोर मी स्वतः सगळं त्यांना करावं लावतो इथं. लेबरला सांगून सर्व गोष्टी माझ्या नजरेसमोरच होत असतात. त्याच्यामुळं क्वालिटी पण राहते. सगळ्या गोष्टी सर्व जसं खात्रीशीर कलमा जातात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात. याची मी अगदी याच्यापासून दखल घेत असतो. पण यासोबतच आपल्या रोपांची चांगली गुणवत्ता राहावी, यासाठी तुम्ही काय काम करता? गुणवत्ता चांगली राहण्यासाठी याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर त्याचं जसं रोपांना तयार केलं तेव्हापासून शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या लागवडीपर्यंत शेतकऱ्यांना सर्व मार्गदर्शन करत असतो, की बुवा लागवड केल्याच्यानंतर त्याला काठीचा आधार देणं, औषधी बुरशीनाशक देणं हं. किंवा काही रोगराई आली तर त्या शेतकऱ्यांना आपलं मार्गदर्शन पण असते, की बुवा हे औषध तुम्ही फवारा त्या कलमांना किंवा झाडांना. त्याच्यानंतर जेव्हा जी बहार येतात आंब्याला वगैरे ते विक्रीपर्यंत आपलं लागवडीपासून ते विक्रीपर्यंत व्यवस्थापन असते त्या. हं. जेव्हा शेतकऱ्यांना आपण कलमा देतो त्यांचा नंबर पण घेत असतो. पण त्यांना वेगवेगळे मार्गदर्शन पण करत असतो, की बाबा तुम्ही आता तुमचा बाग यावर्षी घेऊ शकता. 3 वर्ष झालीत, यावर्षी तुम्ही केशर आंब्याची बाग घेऊ शकता. मग त्यावेळेस तोच शेतकरी विचारतो, की बाबा आम्हाला व्यापारी पण पाहून द्या किंवा कुठं मार्केटिंग करायचं. त्याचं पण सर्वदूर त्यांना मार्गदर्शन असते माझ्या सर्व गोष्टीसाठी. अच्छा. यासोबतच सर जर आपण या नर्सरीमध्ये बघितलं, तर बरीच रोपं तयार होतात आणि हिंगोली हा जर भाग बघितला, तर शेतकऱ्यांना तुम्ही कसं मार्केटिंग करता? त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता? याबद्दल काय सांगाल? पण आता आमच्या हिंगोली जिल्हा खूप भरारी घेत आहे सध्या. खूप कामं होत आहेत. ते कोरडवाहू असल्यामुळं मी शेतकऱ्यांना बरंच सांगत असतो, की बाबा तुम्ही तुमच्याकडे पाणी कमी आहे, तर तुम्ही कोरडवाहू फळबाग घ्या, आवळा घ्या, सीताफळ घ्या. ह्या अशा गोष्टी सांगल्या जातात. जिथं बागायती एरिया आहे तिथं तुम्ही आंबा लावा किंवा दुसरं लावा. बांधावर तुम्ही 5 झाडं शेवग्याची लावा किंवा लिंबूनी लावा. आज प्रत्येक गोष्टीला डिमांड आहे, मागणी आहे. आज लिंबू जर पाहिलं तर तुम्ही उन्हाळ्याच्या सीझनमध्ये ₹150-200 1 किलो लिंबाचे भाव आहेत. हं. असं शेतकऱ्यांना त्याच्या त्याच्या जमिनीच्या हिशोबानं कोण्या शेतकऱ्याला 5 एकर जमीन असली तर बा तू 1 एकर फळबाग लाव. त्या ठिकाणी तुझा त्याच्यावर उदरनिर्वाह होईल. एक जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन कर, शेळी पालन कर. अशा बऱ्याच गोष्टीचं आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन वेळोवेळी करत असतो.
पण ज्यावेळेस शेतकऱ्यांची मागणी तर रोपांना असते, पण इथून रोपं घेऊन गेल्यानंतर हो. शेतकऱ्यांचा पुन्हा तुम्हाला फीडबॅक किंवा प्रतिसाद कसा मिळतो? त्यांचा फीडबॅकच्या बाबतीत जर सांगायचं तर माझ्याकडे त्यांचा सगळा लेखाजोखा असते. एक ग्रुप बनवलेला असतो आम्ही. त्याच्यावर त्यांचं सगळी चर्चा होत असते, की त्याचा फीडबॅक चांगला आहे म्हणूनच सर माझी नर्सरी आज टिकून आहे हं. या स्पर्धेमध्ये. कारण शेतकऱ्यांचा फीडबॅक तितकाच माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण त्यांना फीडबॅक चांगला असला, चांगलं जर सर्व्हिस मिळाली तर तो 10 शेतकऱ्यांना सांगतो, की नाही बुवा या ठिकाणीच ओमकार नर्सरीहूनच कलमा खरेदी करायच्या. कारण तिथली सर्व्हिस चांगली आहे. कलमा खात्रीशीर मिळतात आपल्याला. लागवडीपासून ते विक्रीपर्यंत त्यांचं मार्गदर्शन राहते. हं. ह्या गोष्टी सगळ्या मेंटेन केल्यामुळं शेतकऱ्यांचा रिप्लाय एकदम छानपैकी आहे. म्हणजे त्यांना तुम्ही फक्त रोपच देत नाही, तर रोपांचं पुढचं व्यवस्थापन हां, आणि सोबतच त्यातून जी फळं येतात, त्याचं त्यांनी मार्केटिंग कसं करायला हवं, हां. याचं सहकार्य सुद्धा त्यांच्याकडून मिळतं आणि म्हणूनच तुमचे ग्राहक समाधानी आहेत समाधानी. आणि ते पुन्हा पुन्हा तुमच्याकडे येतात. पण याच तुमच्या कामाची दखल शासनाच्या स्तरावर सुद्धा घेतली गेलेली आहे आणि हो. तुम्हाला काही पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. हं. म्हणजे महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित हा पुरस्कार. तर या पुरस्कारासोबत काही अन्य पुरस्कारांबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. पुरस्काराच्या बाबतीत सांगायचं, जिथं तुमची मेहनत आहे, तर तिथं तर हे सांगायचं कामच नाही. कारण देणं ही देणं आहे. या गोष्टीची दखल घेऊन सुरुवातीला एक कृषी विज्ञान केंद्राने मला एक मान-सन्मान देऊन, शाल-श्रीफळ देऊन, सत्कार सन्मान करून एक पुरस्कार दिला होता. त्याच्यानंतर 2019ला जिल्हा परिषद कृषीरत्न पुरस्कार तो एक मिळालेला आहे. त्याच्यानंतर छोटे पुरस्कार भरपूर मिळाले आहेत. एक सर्वात मोठा माझ्यासाठी मान-सन्मानाचं सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्र शासनानं 2020-21 मध्ये उद्यान पंडित पुरस्कार देऊन हा कृषी विभागानं मला सन्मानित केलेला आहे. ते माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा पॉईंट आहे माझ्या जीवनातील. व कुठंतरी समाधान होते माणसाला, की बा एक कौतुकाची थाप आपल्या पाठीवरून फिरली, की माणसाचा पण तिथं हुरूप वाढत असतो. ते माझ्या कार्याची दखल घेऊन जे महाराष्ट्रानं मला शासनानं जे मान-सन्मान दिला त्यासाठी मी त्यांचा तर आभारीच आहे. कृषी विभागाचा पण आभार मानतो, कृषी विज्ञान केंद्राचा पण आभार मानतो. हे सगळं व्यवस्थापन करताना तुम्हाला अनेकांची म्हणजे तुम्ही सांगितलंत की अनेक मजूर इथं काम करतात. तर किती जणांचं तुमचं हे कुटुंब आता झालेलं आहे आणि त्यांच्याबद्दल काय सांगाल? आता लेबरच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर एक 10 बाया कंटिन्यू चालू असतात आणि 5 जेंट्स असतात कंटिन्यू. जवळपास 1.5-2 लाख रुपये पर मंथ माझा कंटिन्यू त्यांचा खर्च असतो. हं. वर्षाकाठी लेबरचा खर्च जर धरला तर एक 20-25 लाख रुपये माझा खर्च जातो समजा जवळपास. हं. आणि सर्व फॅमिली माझी जॉईंट फॅमिली एकत्रच आहे. आई, बाबा, भाऊ, मुलं भावाचे, वहिनी सर्व फॅमिली एकत्र असल्यामुळे आम्ही पण सर्व कुटुंब त्याच्यामध्येच व्यस्त असतो सगळे कामाचे. असं नाही की बाबा लेबरच्याच हाताने करायचं. आम्ही पण स्वतः कामं करतो त्यांच्यासोबत काही गोष्टी असतील तर. आणि म्हणजे सर्व फक्त मजुरांवर आपल्याला अवलंबून न राहता येत राहता नाही. स्वतः त्यांचं पण महत्त्वाचं सहकार्य मिळतंच, हां, पण कुटुंबाचं सुद्धा तितकंच मोठं पाठबळ तुम्हाला आहे आहे. आणि त्यामुळे हे सगळं शक्य आहे. शक्य आहे. पण जर आपण पूर्ण वर्षाचा याचा खर्च म्हणजे सुरुवातीला आपण घातलेला खर्च आणि नंतर आपल्या हाती राहणारा पैसा, हो. याचं जर गणित बघितलं तर हं. ते तुम्ही थोडक्यात कसं सांगाल? एक वर्षाकाठी जर सांगितलं तुम्हाला सांगायचं जर म्हटलं तर आता लेबरचा एक 20-25 लाख रुपये खर्च सांगितला. एक अदर दुसरा आहे औषधी वगैरे, रॉ मटेरियल, बॅग, माती हे ते सगळं मिळून एक 40-50 लाखापर्यंत पूर्ण वर्षाकाठी खर्च जातो. आणि वर्षाचं जर माझं बेनिफिट सांगितलं एक तर 1.5 कोटीच्या जवळपास नर्सरीची माझी उलाढाल आहे. आज घडीला 1 ते 1.5 लाख रुपये माझे जवळपास सेल होतात सर्व. 1.5-2 कोटीपर्यंत माझी उलाढाल होते भाजीपाल्याचे रोपं वगैरे जर धरलं तर. हं. 1 कोटीच्या जवळपास माझं वर्षाकाठीचा पूर्ण बेनिफिट असतो. 1,20,00,000 1,30,00,000 लाखापर्यंत आहे माझा सर. आमची माती आमची माणसं. भविष्याचा विचार केला तर येत्या काळात तुमचं असं कोणतं उद्दिष्ट आहे, की जिथेपर्यंत तुम्हाला ही ओंकार नर्सरी घेऊन जायची आहे? आता भविष्यातलं जर उद्दिष्ट ठेवलं मी, तर ह्याच्यामध्ये सतत अपडेट होणं गरजेचं आहे महत्त्वाचं. का एकाच याच्यावर न राहता, की त्याच्यासोबत परत दुसरं काही करता येईल का? त्याच्यासोबत मी एक अहिल्यादेवी रोपवाटिका चालू केली भाजीपाला. हं. ती पण छानपैकी चालते. आता भविष्यात माझं एक ऊसाची रोपवाटिका चालू करायचा प्लॅन आहे हं. सोबत याच्या. कारण आमच्या एरियामध्ये ऊसाची लागवड भरपूर आहे. ऊस आणि केळी आणि टिश्यू कल्चर केळीची लॅब पण माझ्या एक याच्यामध्ये आहे. त्याची पण एक हळू माझी वाटचाल राहील. सध्या तर माझं एक टार्गेट आहे, की बाबा ऊसाची रोपवाटिका एक हळू चालू करायची. जसं आता ही फळबाग होती त्याच्यानंतर भाजीपाला चालू केली. हं. आता तिसरा टप्पा माझा ऊसाच्या रोपवाटिकेचा चालू आहे माझा प्रोग्रेस करणं. पण तुम्हाला ही प्रेरणा कशी मिळते? म्हणजे एक आपण व्यवसाय चालू केला हो, म्हणजे हो. फळांची रोपवाटिका, त्याच्यानंतर भाजीपाला आणि त्याच्यानंतर ऊसांकडे पण वळायचा तुमचा आता प्रयत्न सुरू आहे. तर एका टप्प्यावर गेल्यावर तुम्ही स्थिरावत नाही. तुम्हाला आणखीन काहीतरी करावंसं वाटतं. तर ही प्रेरणा कशी मिळते? एक पूर्वीचं एक अभंग पण आहे, केल्याने होत आहे ते अधिक केलेच पाहिजे. असं एक मन बिहाइंड एक महाराजाचा अभंग पण आहे. तसं एक माझं ते दृष्टिकोन ठेवून मी सतत काहीतरी करत राहायचं. एका ठिकाणी थांबायचं नाही.
सतत तुम्ही अपडेट राहिले तरच तुम्ही आता हे जीवनाचा प्रवासच आहे पळत जायचा. हं. स्टॉप राहता येणार नाही. त्यासाठी मग एक फळबाग चालू झाली. ते झालं सगळं मार्केट झालं, व्यवस्थापन झालं सगळं. मग त्याच्यासोबत प्लस भाजीपाला चालू केला. आजूबाजूच्या एरियात नर्सरी नव्हती कुठंच भाजीपाल्याची. हं. शेतकऱ्याची मागणी राहायची, "बुवा ठाकूर तुम्ही भाजीपाल्याची रोपं का करत नाही? आम्हाला द्या ना, आम्ही हं. घेतो तुमच्यापासून." मग तिथं पण ती हळू वाटचाल झाली. ते पण टप्पा माझा पूर्ण झाला. आता एक विचार केला, की बाबा 2 तर झालेत, माझं सगळं काम चालू आहे, सेटअप चालू आहे. हं. एक नवीन अजून काहीतरी करायचं म्हणून ऊसाच्या रोपवाटिकेकडे माझी वाटचाल आहे सध्या चालू. सर, हे एवढं मोठं व्यवस्थापन तुम्ही करता, पण यासोबतच परिसरातल्या मार्केटिंगचा विचार केला तर हिंगोली किंवा अन्य जिल्ह्यांमधून कसे शेतकरी तुम्हाला इथपर्यंत येतात आणि त्यांना तुम्ही रोपं देता? शेतकऱ्याच्या बाबतीत जर सांगायचं मार्केटिंगच्या, तर आता एक सर्व्हिस छानपैकी दिली, की एका शेतकऱ्याचे 10 शेतकरी ऑटोमॅटिक जोडत असतो. हं. कारण ते स्वतः तुमच्यावर डिपेंड असते. तुम्ही सर्व्हिस कशी देता शेतकऱ्यांना. तुम्ही सर्व्हिस चांगली देता, ऑटोमॅटिक कस्टमर वाढत जातात. इथं आल्याच्या बाद आम्ही कस्टमरला नाराज करत नाही. त्यांचं समाधान सगळ्यात महत्त्वाचं असते. लागवडीपासून विक्रीपर्यंत व्यवस्थापन सगळ्या गोष्टी मी त्यांना गाईडन्स करत असतो. हं. परत एक आम्ही एक ग्रुप बनवलेला आहे. त्या ग्रुपमार्फत आमची चर्चा होते. इथं आल्याच्या बाद शेतकऱ्यांना ग्रेडिंग करून रोपं दिल्या जातात. कलमा वगैरे जेव्हा खरेदी करतो शेतकरी, त्यावेळेस त्यांना प्रतवारी करून आम्ही कलमा देतो. रोगग्रस्त वगैरे अशा किडीच्या काही अशा कलमा देत नाही. त्याच्यामुळे त्यांना सर्व्हिस चांगली दिली, की ऑटोमॅटिक कस्टमर वाढत जातात आणि त्याच्या डिमांडनुसार आम्ही कलमांचा पुरवठा करतो. किंवा एखादे शेतकरी सांगते, की "बुवा आम्हाला ठाकूर एक 2,000 आंबा पाठवून द्या." तर आम्ही इथून होम डिलिव्हरी पण आम्ही त्या शेतकऱ्यांना करत असतो. अशा बऱ्याच गोष्टी आणि ऋतूनुसार कलमांची लागवड चालू असते शेतकऱ्यांची. जसं सीझनमध्ये जून-जुलै महिन्यात भाजीपाला रोपवाटिका जास्त चालते. नंतर ऑगस्ट महिन्यापासून फळबाग लागवड चालू होते. जसे शासनाच्या काही योजना असतात, त्या योजनामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग असतो. कृषी विभागाच्या हं. भाऊसाहेब फोंडकर झालं, नानाजी देशमुख झालं, पोखरा झालं, MRGS झालं. त्याच्यानुसार आम्ही त्या डिमांडनुसार कलमांचं इथं उत्पादन करून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्याचं व्यवस्थापन करत असतो. पण काही शेतकरी स्वतः तुमच्याकडे येतात आणि रोपं घेऊन जातात. काहींना तुम्ही होम डिलिव्हरी सुद्धा करता. पण जर आपण क्षेत्र बघितलं तर किती जिल्ह्यांमध्ये तुमची रोपं जातात? जवळपास माझे एक आजूबाजूच्या एरियामध्ये एक 4-5 जिल्ह्यामध्ये सर्व दूर रोपं जातात. जसं यवतमाळ, हिंगोली, हं. परभणी, नांदेड, वाशिम, आणि जालना. साधारण किती अ, शेतकरी तुमच्या संपर्कात आहेत? जवळपास दरवर्षी माझे 1000-2000 शेतकरी जवळपास संपर्क असतो. 1000 शेतकऱ्याचा जवळपास संपर्क असतो. अच्छा. हो. तर इतक्या मोठ्या प्रमाणात तुमचं आता क्षेत्र सुद्धा वाढत चाललंय आणि हो. शेतकऱ्यांचा प्रतिसाद सुद्धा चांगला मिळतोय. हो. कारण मुळात गुणवत्ता हा एक जो तुमचा गुण आहे, हो. त्याचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळतोय. हो. पण या सगळ्या व्यवस्थापनात तुम्हाला कुटुंबाची मदत सुद्धा तितकीच होत असेल. हो. तर हे पाठबळ किती महत्त्वाचं वाटतं? पाठबळ सगळ्यात महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आमचे आई-बाबा, कारण शेतकऱ्याची नाळ माझी पूर्वीपासून आई-बाबाच्या काळापासून जोडलेली आहे. आई-बाबा, भाऊ, मुलं, पत्नी, माझी मुलं हे सगळ्याचं पाठबळ आहे. कारण मजूरदारासोबत आम्ही स्वतः सगळे कामं करत असतो. त्या मजूरदारावर पण आम्ही डिपेंड राहत नाही, की हं. एखाद्या दिवशी लेबरला काही अडचण आहे तर घरी राहतात किंवा कार्यक्रम असतात. त्या दिवशी आम्ही स्वतः सर्व मिळून कुटुंब कामं करतो नर्सरीतली. सगळ्यात महत्त्वाचा रोल तर कुटुंबाचं पाठबळ असल्याशिवाय कोणती गोष्ट शक्य होत नसते. तुम्ही स्वतः एकटे करतो म्हणलं तर कोणती गोष्ट शक्य नसते. कारण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा रोल कुटुंबाचा पण असतो. तसं मला सर्व कुटुंबाचं अगदी पाठबळ आहे. जॉईंट फॅमिली, एकत्रच फॅमिली, सर्व कुटुंब आम्ही एकत्रित असतो. त्याच्यामुळे त्यांचा पण तितकाच महत्त्वाचा सहभाग आहे माझ्या जीवनामध्ये. नक्कीच. म्हणजे काही आपण स्वतः एकट्याने करायचं म्हटलं तर ते शक्य तितकं नसतं. शक्य नाही होत. अनेकांची साथ आणि कुटुंबाचं महत्त्वाचं पाठबळ हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं असतं. त्यातूनच आपल्याला हा असा मोठा विस्तार झालेला बघायला मिळू शकतो. पण सर, अनेक शेतकरी बांधव, काही कृषी उद्योजक आपला कार्यक्रम बघत असतील आणि त्यांना तुम्ही काय सांगाल, की कशा पद्धतीनं त्यांनी शेतीसोबत नर्सरीचं जर व्यवस्थापन करायला सुरुवात केली, हो. तर अशा काही तुमच्या मोलाच्या टिप्स की ज्या त्यांना मार्गदर्शक ठरतील? तर या ठिकाणी जेवढे काही जे शेतकरी वगैरे काही किंवा उद्योजक पाहत असतील त्यांना एकच सांगेल, की शेतीसोबत एखादा जोडधंदा जर केला तर तो शेतकरी कधीच मागं राहणार नाही. हा माझा हं. ठाम विश्वास आहे. माझ्या अनुभवातील मी सांगतो तुम्हाला. ज्याला 5 एकर जरी शेती असली त्यांना शेतीसोबत कुक्कुटपालन घ्या, शेळीपालन घ्या, नर्सरी घ्या. कोणता तरी एक उद्योगधंदा, जोडधंदा करणं अति महत्त्वाचं आहे. कारण जेणेकरून त्याच्यावर उदरनिर्वाह होईल, शेतीचा प्लसमध्ये आपल्याकडे पैसा जमा राहील. याच्यामध्ये कसं आहे, 10 खेड्यामध्ये जवळपासच्या 5 गावामध्ये एक भाजीपाला रोपवाटिका चालते. हळू तुम्ही सुरुवात करा ना. हं. काही अडचण आहे तर माझा नंबर आहे, सगळं आहे. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करेल त्या बाबतीत. 5 गावामध्ये एक भाजीपाला रोपवाटिका चालते. तर त्यांचा सालाचा उदरनिर्वाह होते त्या नर्सरीवाल्याचा. फक्त तुमची करण्याची जिद्द, मेहनत ह्या 2 गोष्टी तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. तुम्ही तुमची करायची तयारी नाही, फक्त करू आणि करणं याच्यात खूप महत्त्वाचा फरक फरक असतो याच्यामध्ये.
त्यासाठी तुमची जिद्द पाहिजे करण्याची. सुरुवातीला बी मला खूप बिकट परिस्थितीचा काळ होता माझा, ज्यावेळेस 2004ला नर्सरी चालू केली त्यावेळेस. आज माझा पूर्ण टप्पा महत्त्वाचा झालेला आहे. तर शेतकऱ्यांना एवढंच सांगू शकतो मी या ठिकाणी उद्योजक लोकांना, पण तुम्ही करण्याची जिद्द ठेवा आणि काहीतरी करा, तर तुम्ही मागं कधीच राहणार नाही. आज 5 खेड्यामध्ये जरी एक रोपवाटिका चालू केली तर चालते भाजीपाल्याची. प्रत्येकाला लागणारी वस्तू आहे. भाजीपाला हा 3 महिन्याचं पीक आहे. टमाटर, मिरची, वांगं, टरबूज अशा बऱ्याच गोष्टी करण्याची जिद्द पाहिजे. इथं शेतकऱ्याची मानसिकता तयार करावं लागणार आपल्याला, की बुवा तुम्ही करू शकता. नक्कीच. म्हणजे ही मानसिकता असणं फार महत्वाचं आहे आणि महत्त्वाचं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिद्द. जिद्द. तर आपण खूप महत्वाची गोष्ट सांगितलीत, की केल्याने होता आहे रे, आधी केलेची पाहिजे आणि या वृत्तीनं जर आपण जिद्दीनं काम करायला लागलो, तर अशा पद्धतीनं प्रगती साध्य करता येऊ शकते. शेतकरी बंधूंनो, आता आपण जी बघत होतात ही ओंकार फार्म हाऊस नर्सरीची यशोगाथा होती. आपल्याला माहीतच आहे की फळबाग ज्यावेळेस आपण लागवड करतो तर त्याचा मुख्य जो पाया आहे तर तो जातीवंत रोग व कीडमुक्त कलमे व रोपे. यासाठी शेतकरी जे काही नवीन लागवड करणारे शेतकरी आहेत ते यांनी शक्यतो कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी विभागाच्या मान्यताप्राप्त रोपवाटिका इथूनच कलम व रोपं आपण खरेदी करायला पाहिजे आणि त्याची लागवड करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला शाश्वत उत्पन्न यापासून मिळू शकेल. जे काही नवीन युवक आहे की जे या व्यवसायात येऊ इच्छितात, नर्सरी असेल, रोपवाटिका असेल किंवा इतर उद्योगात, तर त्यांनी नजीकच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये संपर्क साधावा आणि याचं शास्त्रोक्त प्रशिक्षण हे कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ हे देत असतं. नवीन उद्योगाची सुरुवात करत असताना याचं जे काही बेसिक माहिती आहे तर ते घेऊनच उद्योग घ्यावं. आपण बघत आहात की सुरेश ठाकूर सारखे युवा शेतकरी या रोपवाटिकेच्या माध्यमामधून चांगला व्यवसाय करत आहे. आपल्या कुटुंबाला हातभार लावूनच सोबतच आपल्या जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारचे रोगमुक्त व कीडमुक्त रोपे व कलमे हे पुरवठा करतात. तर शेतकरी बांधवांनो, शेतीपासून सुरू केलेला हा व्यवसाय बघता बघता फळांच्या रोपवाटिकेला सुरुवात झाली आणि त्यानंतर 10 गुंठ्यांपासून आता 2 एकरांपर्यंत हा विस्तार वाढलेला आहे आणि ओंकार नर्सरी ही हिंगोली परिसरात सगळीकडे प्रसिद्ध आहेच. पण महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे गुणवत्ता आणि याच गुणवत्तेच्या बळावर अनेक शेतकरी बांधव इथे येतात, रोपं घेऊन जातात आणि चांगली फळं त्यांना चाखायला मिळतात. तर ओंकार रोपवाटिकेमध्ये आपण होतो आणि आपल्यासोबत या नर्सरीचे संचालक आणि ज्यांना महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार मिळालेला आहे असे सुरेश सिंह ठाकूर साहेब आपल्यासोबत होते. तर सर, मी तुमच्या सगळ्याच प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि शेतकरी बांधवांसाठी आपण खूप महत्त्वाचं मार्गदर्शन दिलं, आपला महत्त्वाचा वेळ दिलात, त्याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. धन्यवाद.